हे मदुराईचे मीनाक्षी मंदिर आहे. तिथे जयश्री आलेली आहे दर्शनाला. हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही चाललो मदुराईला. तर हा प्रवास जो आहे तर 2 दिवसाचा प्रवास आहे. तर लातूरमधून आम्ही आलो सोलापूरला, कारण सोलापूरहून आमची ट्रेन होती, लातूरमधून नव्हती ट्रेन. तर सोलापूरमध्ये आम्ही 1 वाजता पोहोचलो आणि आमची 4:30 वाजता ट्रेन होती. तोपर्यंत आम्ही 2-3 तास आम्ही तिथेच काढले, 3 ते 3.5 तास काहीतरी. तर सोहम गेला होता, पोलीस येत होते, ते मोजण्यासाठी गेला होता. पण इतके पोलीस येत होते की तो कंटाळून वापस आला आणि म्हणला, मम्मी किती पोलीस आहेत बघ बाहेर जाऊन, मी कसे मोजणार आहे पोलीस. तर त्याला तरी बाहेर गेला आणि थोडेसे काउंटिंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला काही जमले नाही, कारण खूप पोलिस होते. तर 2-4 हजार असे पोलिस होते. तर त्याचं कारणही तसं होतं, त्यांचा बंदोबस्त संपला होता, ते परत आले होते. चला आता ट्रेन आलेली आहे आमची, तर पलीकडून आहे, त्यामुळे आम्ही इकडून तिकडे जात आहोत. तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो. इकडे तिकडे ठेवण्याच्या ह्याच्यामध्ये बघा सूर्यसुद्धा निघायला आलेला आहे. आम्हाला काही सकाळच झाली बसेपर्यंत, सगळं व्यवस्थित होईपर्यंत. तर खूप छान वाटत होतं, म्हणजे खूप असं फिरायला जायची असं जे वेगळीच एक हे होतं, मनामध्ये होतं की चाहूल होती म्हणण्यासारखी, पाहण्याची, जाण्याची, फिरण्याची. आय थिंक माझं थोडंफार मला स्पीडमध्ये येत असेल, पण हरकत नाही. तर चला थोडाफार मुलांना नाश्ता वगैरे दिला. सर्वांनी थोडा थोडा नाश्ता केलात, की घरूनच आणलेलं होतं आणि थोडंफार घरूनच केलेलं होतं, कारण 10 दिवसाचा टूर होता, त्यामुळे काय थोडंफार घरी केलेलं होतं. माहिती होतं तिकडं आपल्याला काही चांगलं भेटत नाही. तर आमचा चालला आहे आता सकाळचा चहा. आम्ही ट्रेनमधला चहा बनवतो. पिलास का कधी ट्रेनमधला चहा? 5 वेळा. 5 वेळा? मग आता परत एकदा पिया. ट्रेनमधला चहा स्पेशल. अच्छा, मम्मीचा ब्लॉग बनवतो का तू? तर तुम्हाला दाखवते तर कोण बनवला आहे हा व्हिडिओ. तर असंच रडत होता, मग मी त्याच्या हातामध्ये दिला आणि जा आंटीचा व्हिडिओ बनवून आण म्हणून. तर त्या किती छोटा मुलगा आहे बघा, तर त्यानं किती छान असा व्हिडिओ आणलेला आहे. वाटतं नव्हतं मला एवढा छान व्हिडिओ आणेल तो. चला तर मग आता चहा झालेला आहे, तर सगळेजण मिळून आता चहा एन्जॉय करणार आहोत. तर कारण हा घरचा चहा असा टेस्ट आहे. आता चहा खरंच खूप छान झाला होता. तर खूप छान असं वाटत होतं, सगळेजण एकत्र बसलेलो होतो. तर खूप गप्पा गोष्टीमध्ये, टाईमपासमध्ये, खूप मस्तीमध्ये वेळ कसा जात होता ते समजत नव्हता. तर आता सकाळी पहाटेचे 4 वाजले होते आणि आमची गाडी आता मदुराईमध्ये थांबली होती, म्हणजे ट्रेनमध्ये आमची इथं थांबली होती आणि मी ते उतरलो होतो ट्रेनमधून. तर आता इथे आम्हाला ड्रायव्हर न्यायला येणार होते. तर आम्ही अगोदरच येण्याच्या अगोदरच गाडी बुक केलेली होती, तर तो गाडीवाला आम्हाला आता न्यायला येणार आहे. तर ही गाडी आहे, तर ही आम्ही गाडी बुक केलेली आहे. तर माणसाच्या हिशोबाने 17-18 माणसाच्या हिशोबानेच गाडी बुक केलेली होती, कारण प्रवास लांबला होता आणि परेशानी होऊ नये त्या पद्धतीतच सीटसुद्धा घेतल्या होत्या. तर चला आता सुरुवात झालेली आहे ट्रिपची. तर आजपासून सुरुवात होणार आहे. तर आता आज आम्ही गेलो मदुराईमध्ये दर्शन करायला, मीनाक्षी टेम्पलमध्ये. तर हे जे समोरचं आहे ते मंदिर आहे. तर मी सुद्धा फर्स्टच आलेली आहे, अगोदर आलेली नाही आहे, पहिल्यांदाच आलेली आहे. तर गजरे बघा, इथं छोटाच गजरा इथं 100 रुपयाला होता, खूप महाग होता इथं गजरा. तर आपल्या इकडे हे लई झालं, एक 20-30पर्यंत मिळून जातात. इकडं 100 रुपयाला गजरा होता. तर आणि आम्ही साड्यासुद्धा सेमच घेतल्या होत्या, कारण इथे कंपल्सरी साडी आहे असं ऐकण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीचं मीनाक्षी मंदिर आहे. तिथे जयश्री आलेली आहे दर्शनाला. पण असं काही नव्हतं, साडी लेवावीच असं काही नव्हतं. ड्रेससुद्धा चालतो इथे, पण आम्हाला माहिती नव्हतं. दर्शनाला आतमध्ये प्रवेश करत साडीसुद्धा खूप भारी वाटत होत्या, कारण सेम लेवल होते. त्यामुळे हे मेन दरवाजा आहे मीनाक्षी टेम्पल मंदिरात जाण्याचा प्रवेश आता आम्ही केलेला आहोत. आणि आता इथून तुम्हाला दाखवणार आहे सगळीकडचा भाग कसा आहे ते.
खूप छान स्वच्छता अशी होती, कुठंसुद्धा घाण नव्हती, बिलकुलही घाण नव्हती, सगळीकडे स्वच्छ होतं. एंट्री समोरून नव्हती, पलीकडून होती, म्हणून आम्ही ह्या इकडल्या आपल्या काय म्हणतात, डाव्या बाजूच्या हाताने म्हणजे डाव्या बाजूने आम्ही निघालो होतो. तर तिकडे तिकडून लाईन होती म्हणून तिकडून गेलो. तर पर्स वगैरे ते जमा करून घेतले आणि ते सांगितले की मोबाईलसुद्धा अलाउड नाही, म्हणून ते मोबाईलसुद्धा आम्हाला ठेवावा लागला होता. मध्ये मोबाईलला एंट्री नव्हती, त्यामुळे मधला व्हिडिओ काही दाखवता आलेला नाही. तर कार्तिकी मंदिरामध्ये गेलेला शूट केलेला व्हिडिओ आहे, तर नंतर पुढे दाखवणार आहे. तर दर्शन वगैरे केलं आणि आम्ही आता परत निघालो. खूप छान असं मंदिर आहे, अप्रतिम असं दर्शनसुद्धा झालं आणि अप्रतिम असं मधलं त्यांचे जे कोरल्यालाच आहे सगळं भाग, ते पालखी वगैरे निघालेली होती. तर जेवणसुद्धा मध्येच केलं होतं, कारण प्रसाद सर्वांसाठी प्रसाद होता आणि त्यातलं मेन म्हणलं तर खीर खूप सर्वांना आवडली होती. आपली भाषा कोणालाही समजत नाही, एखादा असा व्यक्ती असतो की त्याला थोडीफार हिंदी येते. चला तर मग आता जाऊया कार्तिक मंदिराकडे. तर इथून 15 मिनिटाचाच प्रवास आहे, इथून 15 मिनिटातच मंदिर आहे. तर खूप असा मोठा दगड आहे, तो समोर जो दिसतो तिथे मोठा असा दगडच दिसतो, तो डोंगर वगैरे दिसत नाही, कारण तर झाडबीड बिलकुलसुद्धा नाही, कारण मोठा असा दगडच आहे तो, त्याच्यामधून कोरून एक तो मंदिर आहे. तर कार्तिकी म्हणतात की स्त्रियांनी कार्तिकी मंदिरमध्ये जाऊ नये, म्हणजे जायला हरकत नाही, पण दर्शन करू नये असं म्हणतात. मग आम्ही काही दर्शन केलं नाही, तर खूप छान असं थोडंफार इकडं फिरलं आणि छान असं मंदिर वगैरे होतं. आम्हालाही तिथे गेल्यानंतरच कळालं, दर्शन घेत नव्हतं, काही कल्पना अगोदरही नव्हती. पण छान मंदिर आहे आणि दर्शन काही झालं नाही, कारण खूप गर्दी होती आणि आम्हाला पुढे रामेश्वराकडे जायचं होतं, म्हणजे रामेश्वर मंदिराकडे जायचं होतं. तर लांबला प्रवास होता आणि त्यामुळे मी तिथून निघालो. तर हे माकड बघा काय करते, जे कवाळं असतं ना, जे अद्दर अडकवतात, तेच त्यानं खात बसलं होतं, कारण त्याला गोल अख्खं पूर्ण थोडं सगळीकडून खाल्लं होतं. आणि इकडे जे चालू होतं त्यांचं लग्न चालू होतं साऊथ इंडियनचं. तर चला आता रामेश्वरला आम्ही निघालो. आता रामेश्वरचा व्हिडिओ नंतरच्या पार्टमध्ये बघायला भेटेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत तो सुद्धा नक्की पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.